तुमचं नाव काय? नरहरी सीताराम घारे. घारे. हे कोणतं मंडळ आहे? ओम नमस्ते गणपते वक्तारं श्रोतारं दातारं धातारं अवानुचां नमो शिष्यं पश्चादात अवपुरस्तादात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचूर्ध्वातात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि. प्राणायामे वियोगा 11 वेळा नमस्कार करायचा आहे. सुशांतदे भव मातृदे भव पितृदे भव आचा सर्वेभ्यो देवेभ्यो. ब्राह्मणा पाणी प्या. नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. ताई जय पंडित महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाची दुर्ली दुर्ली प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर कुशेंदुराची कंठी जळते मान. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीदान मूर्ती. दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्नपतित भरातित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जगजा मुकुट शोभ सवरा गुंडुरे मुकुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगल मूर्ती श्रीराम मूर्ती. दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव श्रीधरं माधवं गोपिकावतं जानकी नायकं रामचंद्रपते. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम. हरि ओम यज्ञ देवास्थानि धर्माणि कृतवानि नासन् पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसन्न साईने नमो वयं वैष्णवाय पूर्वे समे कामा. श्री गुरवे नमः. ज्या ठिकाणी मरदाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे. काका दोघांनी इकडे हात लावा. मागून दोघांनी हात लावा. जेंट्स असो लेडीज दोघांनी मागून एकाने दोघांनी पुढून दोघांनी मागून. जेंट्स असले चालतील लेडीज असल्या तरी चालतील. आम्हाला काही फक्त उठला. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साईनाथ महाराज की जय. अशा प्रकारे उत्तर पूजा झालेली आहे पालखीची. सगळ्यांचं बाबांचं दर्शन खूप चांगलं झालं. आम्हाला खूप वेळ भेटला बाबांचं दर्शन करायला. आम्ही कमीत कमी 15 ते 20 मिनटं मंदिरात बाबांचा समोर होतो. खूप चांगलं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही द्वारकामेत गेलो, मग चावडीत गेलो आणि आता उत्तर पूजा झालेली आहे. चला अशा प्रकारे आमची पालखीचा सोहळा संपन्न झाला. पण 13 तारखेला पण तो जोडलेला नाही माहित नाही. अशा वेळी पर्यायी जागा आपण शोधायचा प्रयत्न करतोय. बघूया कसं काय ते झालं तर ठीक आहे, अतिउत्तम. पण असे वाटतं चान्सेस असे आहेत की ते होणं मुश्किल आहे. तो नंतरचा भाग झाला. बघू कसं काय ते जागा वगैरे तिकडे जागा वगैरे
नाही थांबा तुम्ही काही बोलू होता ते आपण नंतर डिसाईड करू आणि त्याने बोलू. कारण सध्याच्या सिच्युएशन असे आहे की त्या रस्त्याला आता खोदलेलं असल्यानंतर त्याला सिमेंट कॉन्क्रीट होणार, पुन्हा ते बाकी सगळ्या गोष्टी पडणार, तिथं जागा होणार नाही. मला वाटतं तर अजून महिना 1.5 महिना तिथं जाईल. त्यामुळे तर तिथल्या ऐवजी पर्यायी जागा कुठे करायची, त्या सोसायटी तिकडेच करायची, पण सोसायटीत करायची तर मग तो भांडार संपवायचा कुठे, या सगळ्या गोष्टी सगळ्यांचा विचार करून आम्ही नंतर बसून आपण डिसाईड करूया आणि आम्ही आमच्या सोसायटीत करायला हरकत नाही, पण हा जरा असं पब्लिक सिटी मध्ये हवं की जेणेकरून भंडारा चांगला पाहिजे. आता जवळपास 60 किलो तांदूळ उरलेला आहे, बरोबर. 60-65 किलोच्या 70 किलो तुम्ही पकडून जा. मंडळ पदयात्रेला काय प्रोव्हाइड करतं किंवा काय देतं, अशा गाड्या त्यांच्या पाहिल्यात आपल्यासारख्या. काय बिस्किटे ठेवली, चाची किटली, ते गाड्या 4 व्हीलर 4 4 व्हीलर 5 4 व्हीलर 4 व्हीलर किंवा बाईक. कोणाच्या गाडीत दिसली चाची किटली, तिला सांग दुपारची कोणाच्या गाडीत बिस्किट लावून ठेवलेली आहे, नको विसरू मला कोणाची गाडी मागे पुढे दिसली आहे. नाही बोलते ती कर तिला फोन. ठीक आहे. खरंच हा, आपल्याला ठीक आहे. खरंच सोहळा एकदम अप्रतिम झाला. पण या मुलांचं जर कौतुक करायला कारण आम्हाला जागवण्याची वाटलं, लोकांना असं वाटतं, पण आमच्या आता पालखीला आता नवीन पालखी भेटलेली आहे आणि ती खरंच छान आहे. त्यांनी सांभाळावं, वाढायला पाहिजे. वाढेल, हळूहळू वाढणार. काही अचानक एकदम नाही वाढत. नाही, काही गोष्टी वाढायला असतात की त्याला वेळ द्यावा लागतो. टकलं दिसतंय. कसं होतं माहिती आहे, एक तर ही आपली 6 मुलं आहेत. कंटिन्यू मुलं, ही 6 मुलं पालखी घेतात आहे. 6 जणांमध्ये मागे पुढे मागे पुढे. त्याच्यात जर नवीन आले आता याच्यामध्ये आता समजा तो आताचा मित्र होतो कार्तिक आहे, पहिलंच वर्ष आहे, पण गेलेलं ते. थोडा मुरगळला कालच्या मागे. पण ह्या पोरांना अप्रिशिएट आपण केलं पाहिजे. आज मी 5 वर्ष चालतो, 10 वर्ष चालतो, 20 वर्ष चालतो, हे मी नाही करू शकत. मी एवढा खांदा नाही मारू शकत. ठीक आहे, मला कळलं पाहिजे की मी यांना किती अप्रिशिएट करू शकतो, यांना किती प्रोत्साहन देऊ शकतो. पण काही गोष्टी अशा घडल्या आहेत त्या बोलू नये. कारण कसं माहिती, त्यामुळे करतात आणि त्यांना मुलांना जर काही आपलेच मधली जर हट करत असते. सोनेवाडी मी तो सब्जेक्ट होता माझा की आपण जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो, म्हणजे पर्यटनामधलंच एखाद्या पर्यटनाला बोलतो, तर त्याचं काहीतरी योगदान असतं, तुझंही काहीतरी, म्हणजे माझंही असणार योगदान आणि त्या ज्याला बोललं त्याचंही योगदान असतं. आम्ही एकामेकाला जर शोधत राहिलो ना तर ते मनात घरांना वाईट तयार होतात. ते होतं का मध्ये मुलांच्या मनात, ते काही मुलांच्या मनात आलं होतं, ते बोलले पण, बोलून पण दाखवले गेले, पण त्यांना समजून सांगायचं काम आमचं. ते दोघांचं हे विचार करायला कसं माहिती आहे, बोलते होईल मी कोणाचं नाव घेत नाही काय करत. जेव्हा कधी आपण अपशब्द दुसऱ्याबद्दल बोलतो ना, तेव्हा मी स्वतः काय आहे हे माणसाने प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे. जर मी त्या पटीत असलो तर मी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे की तेवढं मला ज्ञान पाहिजे की तेवढं मला त्यातली गोष्टी त्या गोष्टीचं महत्व कळलं पाहिजे की मी त्या गोष्टीत तेवढं वेळ दिलेला, त्या गोष्टीला तेवढं समजून घेतलेलं. काय असतं माहिती आहे ना, वयावरची पाणी आहे, किती उतर असतं ते आम्हाला कळतं की जसं वारायला तसं ते पाणी असं जोडे घेतात. ठामपणे तुमच्याकडे काही गोष्टी पाहिजे, त्यात कधी येणार नॉलेज, तुम्ही त्याच्यात उतरणार, त्याच्यातलं काम कसं करावं लागतं, भाजी कुठून आणायला लागते हे जर कळलं माणसाला की बाबा आपल्याला एवढं 8 दिवसात मला हे शेवटच्या मोमेंटला भाज्या मी दहीसरला मागवली, म्हणजे आमचा आत्मविश्वास होता की बाबा आम्हाला दहीसरला भाजी भेटणार. बरोबर. म्हणजे एक गोष्ट सांगितली, एक गोष्ट उभं करणं ती ताकद पाहिजे त्या माणसामध्ये, तर त्या माणसाने बोललं तर राईट येते. आणि आता आलेले जर काही दिवसापूर्वी आले लोक, त्यांनी असं बोलून नाही चाललं, अपमान होतो. आता एखादा मुलगा आमच्यावर, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त अगोदर आलेली मुलं आहेत तिथे, आणि त्यांनी केलेलं आम्ही बघितलं. खांद्यावर पालखी घेऊन 10 किलोमीटर चालणं इझी नाही. त्यावेळेस प्रत्येकाने समजून घ्या. आम्ही पण अपेक्षा करतोय की असं तुम्ही थोडंफार हातभार लावलात ना तर सोन्याला
नाही असं हे नाही की सागरचा आमच्याशी कॉन्टॅक्ट नाही सागरला मी आता कॉन्टॅक्ट आहे फोनवरून बोलवता तो ऍक्वेरिकचा तो बोलतो आयडीचा याचं बोलणं झालं तो कसं माहिती आता आमचं बघा आता काय होतं म्हणजे एक तर फॉर्म आले नाहीत टी-शर्ट छापायची होती किंवा काहीतरी करायचं होतं असं आम्हाला वाटत होतं करूया म्हणून त्यांनी फायनान्सर पण होता पण ते शेवटच्या मुवमेंट पर्यंत किती काउंट आहेत तेच माहित नाही आम्ही ते 20 आहे ना आम्ही 50 छापणार पण मी तर बोलते मी गेल्या वर्षीपासून हो आपण करत होतो पण आपल्याकडून फॉर्म ऍटलिस्ट तुम्ही ना फॉर्म आम्हाला ना एक महिनाभर अगोदर द्या की आम्ही त्या पद्धतीत नियोजन करू आपल्याकडे फायनान्समध्ये आपल्या पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला पिठलं भाकरी वगैरे खायला मिळणार नाही आम्ही त्याला पहिला सांगितलं कसं होतं आणि मी मग पहिला पण म्हणतो ना मोजके असलं तरी काय झालं आपण मुख्य आपली एकदम मजबूत असली पाहिजे कसं माहिती आहे काही असे जे पालव्या ज्या फुटल्या आहेत ना त्या पालव्यांचा असा विचार असं वाटतं आम्ही तो घेईल आम्ही तो घेईल आम्ही तर बंद आधी असं पूर्ण असं म्हणजे असं एक हे असतं की नाही आता हे झालं खलास संपण्यात आलं आपण काय होतं ते सपन्यामधून आपल्याला कसं तरी हे काय होईल काय जाण्याचं कसं म्हणणं आहे तुम्ही जवळ आहे ठीक आहे मान्य आहे जवळ आहे म्हणजे काय आम्ही कामावरून येणार करणार काय करणार आहे जवळपास म्हणजे काय काही जवळपास म्हणजे काही घोराईत कोण नाहीये कुठे आम्हाला दहिसरला जावं लागेल कुठे फोनवर माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे कोणतरी असतात टेम्पो म्हणा आचारी म्हणा फॅब्रिकेशन म्हणा किंवा तुमचं बॅनरचं म्हणा किंवा त्या पालखीचं काय ऍक्रेडिटचं काय बनवायचं असेल त्याचा कॉन्टॅक्ट असेल त्याला तुम्ही आम्हाला अशी अशी आयडिया आहे असं असं आहे पण तुम्हाला डिलिव्हरी गोराईला देऊन द्यावं लागेल हा तुमच्याकडून गोळा करावा लास्ट मोमेंट पर्यंत मला तुम्ही एवढं टेन्शन दिलेलं आम्हाला आश्चर्यच नाही भेटलं शेवटी तुलाच उतरायला लागलं म्हटलं आमचं बोलणं चाललं आनंदाची बात आहे बोललो का